अमृतरूपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी आमचे चॅनल, माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा. आज मी आपणास नागवेल म्हणजे विड्याची पानं या पानाची कविता मी आपणापुढे सादर करणार आहे. हे बघा, ही जे नागवेल होतं पूर्वी जावा बेटावर होतो आणि मग असा त्याचा जगभर प्रसार झाला. आता आपल्या पश्चिम आशियात भरपूर आहे. आता बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, प्रत्येक राज्यामध्ये याचे वेगवेगळे नावं आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये याचा उपयोग वनस्पती औषधी म्हणून केला जातो. आपल्या भारतात तर हे नागवेल वनस्पती महत्त्वाचं पीक ठरलं जातं, कारण यांचा आपल्याला आयुर्वेदिक औषधी म्हणून भरपूर उपयोग होतो. तर ही आयुर्वेदिक औषधीचा काय उपयोग होतो ती कविता मी आपणापुढे सादर करते, ती पहा. आता बघा, नागवेल भो नागवेल, विड्याचे पान नागवेल, नागवेल हो नागवेल, विड्याचे पाने नागवेल, वेलवर्गीय ही गुणकारी वनस्पती, वेलवर्गीय ही गुणकारी वनस्पती, भारतात उगवणारी आयुर्वेदिक औषधी, भारतात उगवणारी आयुर्वेदिक औषधी, भोजनानंतर खा विडा उपयुक्त अन्नपचनास, भोजनानंतर खा विडा उपयुक्त अन्नपचनास, नागवेल हो नागवेल, विड्याचे पान नागवेल, नागवेल हो नागवेल, विड्याचे पान नागवेल. दुसरं कडं, पाने सुगंधी पाचक वायुनाशी उत्तेजक असे, पाने सुगंधी पाचक वायुनाशी उत्तेजक असे, पानात बाष्पनशील तेल, पानात बाष्पनशील तेल जंतुनाशक असे, तहान क्षमे, डोकेदुखी थांबणे, रात आंधळेपणा जाणे, रस पानात उपयुक्त, तहान क्षेपणे आणि डोकेदुखी थांबते आणि रात आंधळेपणा जातो, तर रस पानात उपयुक्त. अशा प्रकारे. तिसरं कडं, फुफ्फुसाच्या विकारावरील बहुगुणकारी, फुफ्फुसाच्या विकारावरील बहुगुणकारी, गळू सूज यावर लावी, पोटास लय भारी, पोटीस गळू म्हणजे असं काही फोड झाला तर गळू सूज यावर लावी, पोटीस लय भारी, फळे मधामध्ये कफविकार, दमा होती फायदेशीर. त्यांची फळेही काय होता की ते मधामध्ये कफविकार, दमा होतो फायदेशीर. नागवेल हो नागवेल, विड्याचे पान नागवेल, नागवेल हो नागवेल, विड्याचे पान नागवेल. अधिक विडा पाने खाणे, आता काही तोटेसुद्धा होता. आपण जर जास्तच खाल्ले तर याच्यापासून काही तोटेही होता. तर तोटा असा होतो, अधिक विडा पाने खाणे हानिकारक ठरते, अधिक विडा पाने खाणे हानिकारक ठरते, दिवसातून 2-4 विडे आरोग्यदायी ठरते. दिवसातून
2-3 विडे 2-4 विडे आरोग्यदायी ठरते. तर अशा प्रकारे हे देशी पान मी आपल्याला दाखवलं आहे. तर याचे फायदेही होतात जास्त. आयुर्वेदिक औषधी दमा जातो, रातानडे जातो, अशा प्रकारचे खूप फायदे होतात. आणि म्हणून आणि जास्त खाल्ले तर अपायसुद्धा होतो. म्हणून 2-4 विडे खायचे. पूर्वीच्या काळी लोक खूप खात होते, पिचकाऱ्या मारत होते, भिंती रंगत होते. आपल्याला त्याची चीड येत होती की नको हे पान, कारण घरोघर बाया माणसं काथा चुना पानं पोतळ्याच्या याच्यामध्ये गुंडाळलं की ती मग सेवन करायची. तर अशा प्रकारे आपल्याला जरी ते पूर्वीच्या काळात जे लोक खात होते तर ते आयुर्वेदिक औषधीच्या रूपाने त्यांच्या शरीराला ते उपयुक्त होत होते. तर म्हणूनच मी देशी पान ही कविता आपणापुढे सादर केली आहे. आणि तिचा फायदा काय हे सुद्धा कवितेद्वारे आपणास पाहायला मिळेल. हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.